नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा लोकप्रश्नसह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुरेश कुटे, आशिष पाटोदकर आणि अर्चना कुटे या तिघांना पोलिसांनी पुण्याहून सीताफळी पकडून आणलं. त्याच्यानंतर एसपी ऑफिसला ठेवला. कुटे साहेब काहीतरी दाखवतील, कुटे साहेबांकडे काहीतरी पुरावे असतील, ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना एसपी ऑफिसला 4:30-5 वाजेपर्यंत ठेवलं. कुठलाही बीजीचा कागद किंवा ते काय फेमा ISIN या सगळ्या गोष्टीची कुठली कागद त्यांच्याकडे नव्हती किंवा त्यांनी दाखवली नाही. आणि मग माजलगाव कोर्टातून 13 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी आणि मग ते सिटी पोलीस स्टेशन बीड. तिथं थांबायचं, दिवसभर एसपी ऑफिसला जायचं, चौकशी होते. या सगळ्या गोष्टी नेमक्या काय झाल्यात, कारण पुढं संपते कोठडी. म्हणून आम्ही आज एसपी ऑफिसला गेलो. तर जे संबंधित आयोगा आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं, तुम्हाला सांगण्यासारखं अजून आमच्याकडे काही आलेलं नाही. मग 5-6 दिवसात काय केलं? कोणते कागदपत्र माझ्याकडे आहेत हे कुठे फेसबुकमध्ये सांगत होते. ते कागदपत्र कमीत कमी आहेत का हे तरी पाहिलंय का? दुसरी गोष्ट, आशिष पाटोदकर. आता विषय असा येतोय की म्हणजे आमच्याकडे कळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार कुटे यांनी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना करोडो पैसे दिले. ते पण कुठलं तारण नाही, गहाणखत नाही, काही नाही. तर घेऊन जा. जर हे असेल तर मग आयोग आणि पोलीस एजन्सी यांनी असा तरी काही विचार केलाय का बीजी फेमा चलतच राहील, त्याच्या जागेवर होईल जे व्हायचं ते. पण तोपर्यंत ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी आणखीन काही दुसरे पर्याय, जसं की कुठेची जी काही प्रॉपर्टी असेल तिला लॉक सील करण्याचा प्रयत्न केलाय का? आशिष पाटोदकरची फार्म हाऊस एवढं सगळं हे घेण्याचा प्रयत्न केलाय का? आशिष पाटोदकरचे सोलापूरच्या सगळ्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न केलाय का? असं काही मूव चालू आहे का? हे पण पोलिसांची मूव व्हायला पाहिजे होते. हे जरी झालं असतं तरी आम्हाला पोलिसांनी सांगितलं असतं की नाही, थोडंसं काही बोलण्यासारखं आहे. मी पोलीस विभागातील चांगल्या मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्याला 2 दिवसापूर्वी बोललो, जे की SITचं वगैरे त्यांनी चांगलं बेस्ट काम केलेलं आहे. त्यांना बोललो, त्यांना विचारलं की याच्यामध्ये थोडंसं अवघड वाटतं असं मला वाटतंय. तर ते म्हणले असं काही नाही. जर आयोग आणि तपासची टीम यांनी जर परफेक्ट काम केलं तर कुठल्याही एकाही ठेवीदाराचा पैसा बुडणार नाही. मिळायला थोडासा वेळ लागू शकतो पण बुडणार नाही हे त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांच्या म्हणण्याचाच एक भाग आम्हाला परत गोपनीय सूत्राकडनं मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांची एक मूव होते आणि ती ठीक होते असं म्हणायला हरकत नाही. कारण पोलीस काय करतात, ज्या काही बँकेज आहेत कुठेच्या संबंधित बीजी नाही का, ते बीजी फॉरेन ते सगळं कोणतं शर्मा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर त्या बँकांना पोलीस विचार करतायत, पोलिसांच्या डोक्यात चाललंय की त्या बँकांना पत्र द्यावं की कुठेचे जर कोणते पैसे आले तर ते आमच्या परस्पर इतर कोणाला देऊ नका. ही जर मूव होत असेल तर ही मूव ग्राहकाच्या फायद्याची आहे. आणि असा जर विचार त्या पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या मनात असेल तर आम्ही त्यांचं कौतुकच करतो. पण आज नाही. 6 दिवसात तुम्ही काहीच तपास नाही केला, तुमचं कौतुक का? दुसरी गोष्ट आहे, कुठला कोड कसा जनरेट होत नाही, मग कोड जनरेट झाला म्हणून तुम्ही जे ते नाही का 2 जणांचं संभाषण तुमचं ठरलेले आहेत ना ते 2-3 चॅनल युट्यूबचे, त्याच्यावर लगेच टाकून दिलं. इकडून म्हणतो बाबा खरं होईल का? ते म्हणतो आर चिंता न करो, बिंदा झोप, 101%. कुठं गेले तुमचे 101%? आज तुम्हाला अटक होते. तुमचा सुप्रीम कोर्टातला वकील जाहीर प्रकटन असं ग्राहकांनी शांत राहावे, ठेवीदारांनी असं करावं, आमच्या ह्या सगळ्या तयारी चालू आहेत. इतकं अर्जंट. दुसरी गोष्ट, हे सगळे गुन्हे म्हणजे आमच्या माहितीनुसार 56 गुन्हे आतापर्यंत आहेत जिल्हा आणि बाहेर, कन्फर्म आकडा नाही पण कळलेली माहिती. तर हे सगळे गुन्हे मर्ज करावे, क्लब करावे, एका ठिकाणी चालवावे हे बोलण्यासाठी तुमचा वकील बीडला येऊ शकतो सुप्रीम कोर्टाचा. मग हेच बोलण्यासाठी 156(3) मध्ये झालंय, FIR झालाय, एकाच ठिकाणी नाही सगळीकडे झालाय. त्याच्यावर चॅलेंज करायला तुम्हाला आहे ना हायकोर्ट. हा FIR रद्द करावा. याच्यासाठी तुम्ही जे म्हणताय माझ्याकडे हे कागद आहेत, कुठे नाही का एक दिवस तुम्ही आले होते ते फेसबुकवर असे कुठे ग्रुपचे कागद घेऊन, तर ते कागद जर तुमच्याकडे खरंच ऑथेंटिक असतील तर जा की हायकोर्टामध्ये. तुमच्याकडे मोठे वकील आहेत ना. तुम्हीच म्हणलेले ना माजलगावच्या केसमध्ये आमच्या टीमने अहोरात्र मेहनत केली आणि एका दिवसात मॅटर सलटवलं. मग जा ना हायकोर्टात मांडा. आदरणीय हायकोर्टाला सांगा की माझ्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत,
मला काही दिवसाचा वेळ द्यावा, मला लोकांचं नुकसान नाही करायचं, तुमची पळापळी वाचन आणि ठेवीदार पण सुखी होतील ना. पण हे कधी करणार आहे तुम्ही? कधी करणार आहे? अहो, तुमच्या या राड्यामध्ये काल करवा नावाच्या एका ठेवीदाराने टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला ना. ठीक आहे, बाकी समाजातील घटक असतील, आमच्यासारखे काही लोक असतील ज्यांना की थोडीशी तळमळ वाटते, आम्ही जाऊन ते सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या त्यात तुमचा पण माणूस होता एक तिथे समजून सांगायला आलेला. त्याच्यामुळे तो पुढची गोष्ट टळली, त्यांना सिटी पोलीस स्टेशनला बोलवलं होतं आणि तिथून त्यांच्याकडनं लिहून घेतलं वगैरे, समज दिली, या सगळ्या गोष्टी झाल्या. पण हे का होतंय? कॉन्क्रीट वाटत नाही ना कुठं. जर कॉन्क्रीट वाटण्यासाठी तुमच्याकडे जर कागद तर मांडा ना हो, लोकांसमोर नका मांडू, पोलीस यंत्रणेसमोर मांडा, यंत्रणा लोकांना देईल. ह्या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे फक्त ज्ञानराजासाठी नाही, हे साईराम, राजस्थानी मल्टीस्टेट, जिजाऊ, हे जेवढे काही मल्टीस्टेट असतील ते बिनधास्त बँक हा शब्द वापरतात. कायद्यानुसार त्या गोष्टीचं त्यांना बंधन असताना पण या गोष्टीबद्दल वेगळा गुन्हा नक्कीच होतो. अजून एक गोष्ट आहे, तुम्ही जर कुठेचा तपास करताय पोलीस यंत्रणा, तर तुम्ही त्यांच्या शाखेमध्ये जाऊन बघितलंय का? शाखा उघडली आहे का? हा, पैशासाठी नाही, त्यासाठी नाही, ते नंतर बघू. शाखा उघडून कमीत कमी शाखेचं जे मेन दर्शनीय भाग आहे त्या दर्शनीय भागावर तुम्ही पाहिलंय का? तिथे एक बोर्ड लावलेला आहे की बाबा हे जे आहे ना आमचं ऑटोनॉमस बॉडी आहे आणि या ठिकाणी जर तुम्हाला ठेवी ठेवायच्या असतील, पैसे जमा करायचे असतील, पैशाचा व्यवहार करायचा असेल तर तो तुमच्या स्वतःच्या जिम्मेदारीवर करावा. त्याला मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह जिम्मेदार राहणार नाही. मी म्हणत नाहीये, हे डायरेक्शन 2017चे आहे. त्या डायरेक्शन मध्ये लिहिलंय की हे तुम्ही तुमच्या बँकेच्या मेन ठिकाणी लावा आणि 1 महिन्यामध्ये आम्हाला त्याचा रिपोर्ट द्या. हे बोललेत का? 6 दिवसामध्ये नेमकं कमीत कमी कुठेचं ऑडिट तरी घेतलंय का? घेतलंय का? कुठं गेले ज्ञानदात्याचे पैसे, कुणाला दिले, काय तारण ठेवलं, याचा तरी थोडासा अभ्यास केलाय का? केला जर असेल, आम्हाला नसेल मांडायचं आमच्या समोर तरी हरकत नाही, तपासाचा भाग आहे, मान्य. हे जरी केलं असेल तरी ग्राहकासाठी एक चांगलं पाऊल होईल. तर आता मित्रांनो, आता हे बघूया की नेमकं 13 तारखेला बेलच्या वेळेस नेमकं काय होतंय. आणि आणखीन एक गोष्ट आहे, जर समजा आयोनी स्वतःची पूर्ण पॉवर वापरून जर कुठेच्या संबंधित बँक आहे त्यांना जर पत्र लिहिलं की किंवा त्यांना जर इंटिमेशन दिलं की आमच्या आम्हाला विचाराशिवाय तुमच्याकडे जर कुठले पैसे कुठेचे येतात, मग ते कुणाचं लोन असो किंवा काय असो, कर्ज भरण्याची परतफेड असो, जे काय असेल ते पैसे आम्हाला सांगितल्याशिवाय कोणालाही देऊ नये असं जर म्हणलं तर ग्राहकांसाठीचा हक्काचा पैसा त्या ठिकाणी फिक्स राहील. आणि पूर्ण फुलाची पाकळी सुरुवात आपण ग्राहकासाठी कराल आणि ते ग्राहकाच्या पूर्ण कुटुंबासाठी, त्याच्या जळलेल्या मनासाठी, त्यांनी भोगलेल्या यातनासाठी तुम्ही जे करताल ते फार मोठं पुण्याचं काम राहील, जे की लाखो करोडो रुपये देऊन पण मिळणार नाही. तर आजच्या व्हिडिओत एवढंच. आता बघूया 13च्या नंतर पुन्हा काय होतंय. पोलीस बेल मागतायत की कुठ्यांचा तो सुप्रीम कोर्टाचे वकील वगैरे तिथं काही त्यांची बाजू मांडतायत, सगळे क्लब होतात का परत दुसरं पोलीस स्टेशन कोर्टांना त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी घेऊन जातं. या सगळ्या गोष्टी त्याविषयीचा व्हिडिओ आम्ही घेऊन तुमच्या समोर येऊच. धन्यवाद मित्रांनो.